कीर्तनाच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण परमपूजनीय जगतवंदनीय वेदविद्येचे पुत्र ब्रह्मविद्येचे सागर ज्ञानाचे पर्वत असणारे मूर्तिमंत वैराग्य स्वरूप आणि ज्यांनी या कलीच्या काळामध्ये आणि ज्यांनी आपला देव सदैव वैकुंठाला घेऊन जाणारे परमपुरुषार्थी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा आणि हा अभंग उपदेशपर आहे। महाराज या अभंगामध्ये सरळ सांगतात की या अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक चालक मालक जो भगवान परमात्मा आहे आणि स्वामी काज असा जो स्वामी आहे अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणजे तोच भगवान परमात्मा विठ्ठल परमात्मा जो स्वामी आहे आणि परमार्थी रूपी जो मनुष्य आहे त्याने आणि त्या भगवंताच्या आज्ञेनुसार वागलं पाहिजे। 4 महाराजांनी आणि या अभंगामध्ये उदाहरण सांगितले की कोणी कोणाच्या आज्ञेमध्ये वागलं पाहिजे की सेवकाने आपल्या स्वामीच्या आज्ञेमध्ये वागलं पाहिजे आणि दुसरं आहे शिष्याने गुरुच्या आज्ञेमध्ये वागलं पाहिजे आणि तिसरं आहे पुत्राने आपल्या पित्याच्या आज्ञेमध्ये वागलं पाहिजे आणि चौथं उदाहरण महाराजांनी सांगितलं जी पत्नी आहे पत्नीने आपला जो पती आहे त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे कारण महाराज सांगतात हीच खरी विष्णूची महापूजा आहे। कारण स्वामी जो आहे आणि गुरु आहे आणि पिता आहे आणि पती आहे तर महाराज सांगतात ही 4ही भगवान विष्णूच्या बरोबरीत सांगितलेले आहे कारण यांच्यामध्ये आणि भगवान विष्णू मध्ये भेद नाही बदल नाही साम्यता आहे। भगवान विष्णूच्या हे सारखे आहे आणि खरी विष्णूची भगवंताची खरी जर पूजा असेल तर यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं हीच खरी विष्णूची पूजा आहे। आणि तिसऱ्या चरणामध्ये महाराज सांगतात सत्य बोले मुखे दुःखे अनेकांच्या दुःखे आणि मुखाने मनुष्याने सतत सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झालं पाहिजे दुसऱ्याच्या सुखाने सुखी झालं पाहिजे। आणि महाराज सांगतात परमार्थामध्ये निश्चयाला फार महत्व आहे। निश्चय अंतःकरणापासून एकदा जर निश्चय असेल तो आपला ठाम पाहिजे। काही जरी झालं प्राण जरी जाण्याचा प्रसंग आला किती प्रसंग येऊ द्या तरी आपल्या निश्चयामध्ये बदल झाला नाही पाहिजे आपल्या निश्चयावर आपण दृढ राहिलं पाहिजे असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे। कीर्तनाच्या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे। सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री क्षेत्र सरला बेटाचे परमपूज्य गुरुवर्य वर्तमान महंत रामगिरीजी महाराज यांच्या अनंत आशीर्वादाने तसेच आणि आपल्या गावामध्ये आणि ज्यांनी वास्तव्य केलं सदानंदजी महाराज ज्यांनी काही वर्ष आणि नानाने सांगितलं ज्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं अशा संत महात्म्यांच्या कृपेने कारण संत महात्म्यांच्या आणि पदस्पर्शाने पावन झालेली आणि ही भूमी आहे। तरी श्री क्षेत्र आणि धनगरवाडी या ठिकाणी आणि अनेक वर्षापासून आणि 44 वर्ष या ठिकाणी आहे आणि फार काळापासून सप्ताहाची ही परंपरा आहे। तरी आणि अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आहेत आणि या ठिकाणी व्यासपीठ चालक आपले हरिभक्तपरायण अशोक महाराज सुंदर अशा प्रकारे मृदुंगाचार्य आहेत ते तसेच आणि आजची पंगत आपली दुपारची पंगत आपले आदमणी नाना यांची झाली संध्याकाळचे अन्नदाते संजय मोहिनीराज रक्ते आणि संध्याकाळचे आणि प्रहारेकरी चितळी रोड मित्र मंडळ तसेच सुंदर अशा प्रकारे ज्यांची साऊंड सिस्टीम आहेत त्यांनाही धन्यवाद आणि सुंदर अशा प्रकारे पेटी मास्तर आहेत सर्व आपले आणि या ठिकाणी भजनी मंडळाची अनेक आणि आसपास वरून येणारी दररोजची भजनी मंडळ या ठिकाणी आणि वाकडीकर आहेत दिघीकर आहे पुरणगावकर आहे जातेगावकर कुलतांबा धनगरवाडी दत्तात्रय महाराज रट्टे साऊंड सिस्टीम आणि अभंग अशोक
संशिष्टीवाले धनगरवाडी त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशा प्रकारे ज्यांची संशिष्टी आहेत आणि आपले गायनाचार्य उपस्थित आदित्य महाराज आहे, आपले कैलास महाराज आहेत, सर्व पुरुष मंडळी आणि महिला मंडळी सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक वर्षापासून ही सप्ताहाची परंपरा चालू आहे. विशेष म्हणजे या गावाचं भाग्य या ठिकाणी संत महात्म्यांनी वास्तव्य केलं. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांचेही अनंत आशीर्वाद आहे, कारण महाराजांची कृपा आहे. त्यावेळेस अनेकांनी धनगरवाडी बेटाचेही अनेक भक्त मंडळी महाराजांचं कायम येणं जाणं असायचं. वाकडी येथे धनगरवाडी अनेक भक्त परिवार या ठिकाणी आहे आणि सदानंदजी महाराज ज्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलं. बघा, संत महात्मे ज्या ठिकाणी वास्तव्य करतात तर ती भूमी तीर्थे कुर्वन्ति तीर्थानी. जे संत महात्मे त्या तीर्थालाही ज्या तीर्थालाही संत महात्मे आणि तीर्थत्व प्राप्त करून देतात, ज्या ठिकाणी संत महात्मे आणि वास करतात ती भूमी धन्य आहे. पवित्र ते आणि अशा ठिकाणी वास्तव्य करणं म्हणजे हे देखील भाग्याची गोष्ट आहे. आणि श्री क्षेत्र धनगरवाडी अनेक वर्षापासून आणि अखंड नाम सप्ताह चालू आहे. आज कीर्तनाचा आणि दुसरा दिवस आहे. तर आपण शिवेसाठी अभंग घेतलेला आहे, स्वामी काज गुरु भक्ती. तर महाराज या अभंगामध्ये आणि आपला जो स्वामी आहे आपलं सर्वस्व, कारण तुकाराम महाराजांच्या जीवनाकडे जर बघितलं तर महाराजांची निष्ठा केवळ एका भगवान परमात्म्यावर होती. कारण तुकाराम महाराज अनेकांची स्तुती, आम्हा ब्रह्महत्या एका वाचली त्या पांडुरंगा, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता, एक धरेला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. कारण तुकाराम महाराजांचं एक म्हणजे एक, जसं बालक आहे बघा, बालकाला एखाद्या वेळेस एखादं बालक हरवलं, ते बालक हरवल्याच्या नंतर त्याच्या समोर दुसरी कोणतीही स्त्री उभी राहिली, एखादी स्वर्गाची अप्सरा जरी आली तरी त्या स्त्रीकडे ते बघत नाही म्हणजे नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांची फार निष्ठा आहे. तुकाराम महाराजांचा एक अंगीने वजवता या वाटा नाचो पंढरीचा वाटा, एक निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धारांवर न चुकू नये. तुकाराम महाराजांचं फक्त एकमेव म्हणजे त्या पांडुरंग परमात्म्याला मानणारे तुकाराम महाराज आहे. कारण तुकाराम महाराजांनी बघा कोणाची स्तुती केली नाही. अनेक शेंद्री हिंद्री दैवते पूजिती खेते, जे देवते आहेत बघा, जी आपल्याच पोटासाठी रडतात, की जी दैवत ज्यांची उपासना, कारण की उपासना ही अशाची केली पाहिजे
की ज्याची उपासना केल्यानंतर कोणाची उपासनाच करण्याची गरज नाही राहिली पाहिजे. ज्याला शरण गेलं तर दुसऱ्याला शरण जाण्याची गरज नाही पडली पाहिजे. ज्याची भक्ती केली तर अशी भक्ती केली की दुसऱ्या देवताची भक्ती करण्याची गरजच नाही राहिली पाहिजे. की असा तो भगवान परमात्मा सुंदर ते ध्यान विटेवरी आणि असा जो अनंत सृष्टीचा चालक मालक म्हणून तुकाराम महाराज स्वतः स्वामीविषयी आपला जो स्वामी आहे म्हणून महाराज आणि आपल्या स्वामीचं वर्णन करतात. त्याचीच काज म्हणजे त्याचं काम करणे, आपल्या इंद्रियाद्वारे प्रत्येक इंद्रियाद्वारे त्याचं भजन करणे, त्याचं चिंतन करणे, त्याचं नामस्मरण करणे, त्याची सेवा करणे हीच खरी भगवंताची आणि सेवा आहे. आता आपण जर तसा विचार केला तर प्रत्येकाचा स्वामी वेगवेगळा आहे. कारण प्रत्येकाचा स्वामी तर भगवान विठ्ठल परमात्मा नाही. तुकाराम महाराजांचा स्वामी विठ्ठल भगवान परमात्मा आहे इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. पण प्रत्येकाचा स्वामी आहे का हो? तर कोणी तर देवीलाच मानतं. कोणाचा स्वामी सर्वस्व देवी आहे. सर्वस्व देवी सोडून कोणी देवीलाच मानित नाही. दुसरं कोणत्याही देवतेला मानित नाही. कोणी खंडेरायालाच मानित, कोणी हनुमंतरायाला मानित, कोणी आपला इष्ट प्रभू रामचंद्र भगवंताला मानत, कोणी आपला इष्ट आणि भगवान कृष्णाला मानत, प्रत्येक देवदेवतेला मानत. परंतु तुकाराम महाराजांचा या अभंगामध्ये सांगण्याचा जो उद्देश आहे तो आपल्या स्वामी करता आहे. कारण स्वामी कोणताही असो, जर एखादा नौकर असेल आणि ज्या स्वामीच्या एखादा सेवक असेल, एखाद्या राजाची जर नोकरी करीत असेल तर त्याचा सर्वस्व तो स्वामीच आहे. म्हणजे त्या स्वामीच्या आणि आज्ञेत वागणं हे त्याचं कर्तव्य आहे. जसं शिष्याचं कर्तव्य आपल्या गुरुच्या आज्ञेत वागणं आहे, जसं ज्याप्रमाणे आणि मुलाचं कर्तव्य आपल्या पित्याच्या वचनानुसार वागणं हे त्याचं कर्तव्य आहे. जसं पत्नीचं कर्तव्य आणि आपल्या पतीच्या आज्ञेनुसार वागणं हे आहे आणि त्यांच्या आज्ञेनुसार वागणं हीच खरी आणि त्या भगवान परमात्म्याची सेवा आहे. त्या स्वामी काज गुरु भक्ती. कारण सेवकाने काय करावे महाराज सांगतात, सेवके करावे सांगितले काम तेथे मी तुपन कामावे. सेवकाने फक्त काय करावं, सेवकाने जी स्वामीने आज्ञा देव, स्वामीने काही जरी सांगितलं ते सेवकाने आणि त्या स्वामीच्या आज्ञेनुसार वागावं. तुम्ही म्हणशाल आता तुकाराम महाराज जर एवढं सांगतात मग तुकाराम महाराजांनी कोणत्या आज्ञेचं पालन केलं? तुकाराम महाराजांनी काय भगवान परमात्म्याची सेवा केली? आणि तुकाराम महाराज आणि कोणती सेवा करतात, कोणत्या आज्ञेचं पालन करतात? तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर बघितलं आपण तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये फक्त नाम मात्र संसार आहे, फक्त संसार आहे. जसं तुकाराम महाराज जसं अलिप्त, ज्याप्रमाणे अलिप्त कमळ जळे जैसे, कमळ जसं पाण्यामध्ये असतं परंतु ते जसं अलिप्त आहे त्या पाण्यापासून, तसं तुकाराम महाराजांचा संसार होता. संसारात होते परंतु आसक्ती अजिबात तुकाराम महाराजांचं असं जीवन होतं. संसारामध्ये होते परंतु दिसत होते, परिते वर्तत दिसती देही आणि परिते देही ना माझ्या ठाई मी तयांच्या हृदयी समग्र असे. ते देहाने जरी वर्तन करतात, जरी संसारामध्ये दिसतात परंतु ते संसारामध्ये राहत नाही. ते का भगवान परमात्म्याच्या आणि चिंतनात असतात. भगवंताच्या चिंतनामध्ये ज्यांचं चित्त आणि तद्रूप झालेलं असतं, एकरूप झालेलं असतं. म्हणून तुकाराम महाराजांचा संसार बघा कशातच लक्ष नव्हतं. आणि जे महाराजांनी सावकारकी होती त्याचं जे कर्ज ते देखील कागदपत्र महाराजांनी सर्व करून टाकलं. पुन्हा मागायचंच
काम नाही. आणि संसार जर बघितला बघा, पत्नी गेली तरी महाराजला दुःख नाही, आई गेली, मुलगाही मेला, बाप मेला, माझं देखता नव्हती संसाराची चिंता. काय तुकाराम महाराजचा संसार आहे, तुझे माझे राज्य, दुसऱ्याचे काय दुसऱ्याचं कामच नाही, रात्रंदिवस भगवान परमात्म्याचं चिंतन. बघा बरे झाले, तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले देवाले. आता संसार जर असा झाला, सगळे एक एक घरातले मेले, सर्व असा जर झाला, आणि तुकाराम महाराज म्हणतात बरे झाले देवा निघाले देवाले. आता आपण जर असं म्हणलं तर जमीन का हो. आता एकदा काय झालं, तुकाराम महाराजांनी एकदा महाराज कायम उदाहरण सांगत असतात. एक तर सहज आणि येत होते महाराज, गावामध्ये आल्यानंतर कुणी महाराजला एक ऊसाची पेंडी दिली. आता पेंडी दिली, म्हणले महाराज जा घेऊन तुमच्या घरी, आणि मुले आहेत त्यांना ही पेंडी द्या. तर महाराजही घेऊन निघाले आणि आपल्या भगवत चिंतनामध्ये होते. परंतु रस्त्याने मुलांनी आणि त्यांना ऊस मागितले, परंतु महाराज काहीच म्हणले नाही. शेवटी ज्यांनी मागितलं त्यांना महाराजांनी ते ऊस देऊन टाकले. शेवटी घरी गेले, घरी एकच ऊस राहिला. आता पतीने विचारलं, म्हणले किती ऊस होते, म्हणले होते मुळीभर. म्हणजे काय झाले, म्हणले आता रस्त्याने सर्व ते मुलांनी मागितले आणि देऊन टाकले. त्या पतीला असा राग आला, असा पाठीत आणि तुकाराम महाराजांच्या ऊस मारला आणि त्या ऊसाचे 3 तुकडे झाले. महाराज म्हणले बरं झालं, आता एक तुला, एक मला आणि एक आपल्या मुलीला. आता असं उद्यावर आपल्या जर जीवनामध्ये असं झालं, आपल्या जर पत्नीला जर ऊस मारला पाठीमध्ये, तर बघा दुसऱ्या दिवशीच घटस्फोट होईल. परंतु तुकाराम महाराज बघा, ज्यांना कशाची पर्वा नाही आणि परंतु भगवंताच्या चिंतनाने चिंत झालेले. तुम्ही काय सेवा केली तुकाराम महाराजांनी, काय भक्ती केली, तर रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याचं भजन केलं. बघा रात्रीचा दिवस करून महाराजांनी अभंग तयार केले. आणि जे अभंग आणि आज समाजामध्ये ज्याचा उपयोग आणि अनेक जे वेदाचं सार महाराज सांगतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, इतरांनी वाहावा भार माथा. आणि वेदाचं सर्व आम्ही जाणणारे, दुसरे सर्व भार वाहणारे आहे. वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधीला, विठोबाची शरण जावे, निज निष्ठी नाम घ्यावे. फक्त हाच अर्थ आहे. आणि वेदाचा जो अर्थ आहे, तुकाराम महाराजांनी सर्वसामान्यांकरता एकदम सोप्या सरळ भाषेमध्ये वेद आपण वाचू शकत नाही, परंतु तुकाराम महाराजांनी जो 5वा वेद आणि तोच गाथा निर्माण केला महाराज. आणि हीच खरी सेवा आहे, ही भगवान परमात्म्याची सेवा आहे. रात्रंदिवस त्याच्याच चिंतनामध्ये राहणं, त्याच्याच करता बोलणं, बोलण्याची नाही. आता देवावी काही घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्याले सुख पहा विठोबाचे मुख. ज्या सर्व इंद्रियाद्वारे त्या भगवंताचं चिंतन करणे, त्याच्या करताच काव्य करणे, त्याच्या करता स्तुती करणे, ही देखील त्याची सेवा आहे. बघा योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांनी काय केलं आयुष्यभर, माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी असामान्य असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, ही देखील भगवान परमात्म्याची सेवाच आहे. हे देखील स्वामीचंच कार्य आहे, स्वामीचंच कार्य आहे. आणि योगीराज गंगागिरी महाराजांनी अनेक समाज आणि परमार्थाला लावला. भजन भक्तीमध्ये महाराजांनी अनेक मुसलमान कीर्तनकार घडवले महाराज. ज्या ठिकाणी त्या गंगा थडीला आणि सर्व तमाशे चालत होते, महाराजांनी ते सर्व बंद करून आणि हरिभजनीय ढवळले जग, सुखवेला लाग कलिकाळाचा. कारण संत महात्म्यांचा अवतार तुम्हा धराया, कारण धराया जन जड जीवा. कारण महाराज सांगतात Jai
आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच वर्ताया कशा करता सद्गुरु गंगागिरी महाराजांचा अवतार आहे. ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांनी अनेक समाज घडवला, अनेकांमध्ये परमार्थ रुजवला, ठसवला, भरवला. ज्यांच्या अंतःकरणामध्ये जो परमार्थ आणि ज्याची भावना निर्माण केली आणि ही संत महात्म्यांची शक्ती आहे. हे देखील भगवंताचंच कार्य आहे, स्वामीचंच कार्य आहे. परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज रात्रंदिवस या समाजाकरता झटतात, समाजाकरता हे परोपकाराचं कार्य करतात. आणि महाराज सांगतात परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय वहन्ति गावः परोपकाराय परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय वहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्. परोपकाराकरताच हे शरीर आहे. संत महात्म्यांचं जीवन हे परोपकाराकरता आहे. आणि परमपूज्य गुरुवर्य महाराजांचं जीवन देखील बघा तुम्ही रात्रंदिवस या समाजाकरता म्हणजे त्या भगवंताच्या कार्याकरताच आहे. आपल्या स्वामीच्या कार्याकरताच रात्रंदिवस अहोरात्र अखंड सतत आणि त्या भगवंताच्या ते सेवेमध्ये तत्पर आहे. हीच खरी त्या भगवंताची सेवा आहे. कारण भगवान परमात्मा प्रत्येक जसं युगानुयुगामध्ये अवतार घेतो यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. प्रत्येक युगायुगामध्ये भगवान परमात्मा अवतार घेतो आणि त्यांच्या नंतर भगवंताचा अवतार झाल्याच्या नंतर भगवान परमात्मा या संत महात्म्यांना या भूतलावर पाठवित असतो. कशा करता आणि धर्माची स्थापना करण्याकरता वादावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचार नाम विठोबाचे विठ्ठल स्वामी काच गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. बघा सगळे स्वामी आणि खरोखर श्रेष्ठ असतात का हो. आणि त्यांचे सेवकही जसे स्वामी असतात तसे सेवक असतात. सगळेच काही स्वामी आणि असतात तर त्यांचे नोकरही त्यांचे आज्ञाधारक नसतात. एकदा काय झालं, एका दोन मालक आणि एका ठिकाणी जमल्याच्या नंतर दोघांचे नोकर बरोबर होते. एक म्हणला, दोघांची चर्चा सुरू झाली. एक म्हणला अरे माझा नोकर आहे फार मूर्ख आहे. दुसरा म्हणला अरे तुझा नोकर कमी मूर्ख असेल, माझा नोकर जो आहे ना त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख आहे. म्हणले कसे काय, म्हणजे आपण अनुभव घेऊन बघू. सांगितलं दोघांना नोकरांना बोलवलं आणि म्हणले बघ तुला बघायचं ना आता बघ एकाला 10 रुपये दिले. अरे म्हणले जा ते दुकानामध्ये जा आणि या 10 रुपयाचं टेलिव्हिजन घेऊन ये. आता त्याने काही विचार नाही केला, टेलिव्हिजन आणायला सांगितलं, तो तसाच गेला. आता गेल्यानंतर बघ म्हणले किती मूर्ख आहे माझा नोकर. त्यांनी एवढा विचार करायला पाहिजे होता. आता 10 रुपयामध्ये टेलिव्हिजन येतो का, परंतु त्याने काही एक विचार न करता तो तसाच निघाला. आता दुसरा म्हणले बघ तुझ्या नोकरापेक्षा माझा नोकर जास्त मूर्ख आहे. आता म्हणले कसे काय, बोलवलं त्याच्या नोकराला बोलवलं आणि सांगितलं अरे बाबा तुला एक काम सांगतो, आपलं जे ऑफिस आहे ना आणि ते ऑफिस आहे तिथे जा आणि ते ऑफिस उघड आणि तिथे मी आहे का बघून ये. आता ऑफिस उघड तिथे जा आणि मी तिथे आहे का बघून ये. बरं त्याने काही विचार नाही केला, तोही तसाच गेला. काही विचार तरी करायला बघ म्हणजे माझा नोकर किती मूर्ख आहे, त्याला एवढं तरी अक्कल पाहिजे. मी आता इथंच आहे आणि तो मला बघण्याकरता तिथे गेला. आता योगायोग गाठ त्या दोघा नोकरांची तिकडे गाठ पडली. आता गाठ पडल्यानंतर
तो एक म्हणाला माझा मालक इतका मूर्ख आहे, दुसरा म्हणाला अरे तुझ्या मालकापेक्षा माझा मालक जास्त मूर्ख आहे. म्हणजे कसे काय? आता म्हणले त्याने मला 10 रुपये दिले टेलिव्हिजन आणण्याकरता, त्याला एवढंही कळलं पाहिजे आज रविवार आहे, सर्व दुकानं बंद असतात. किती मूर्ख आहे बघा. त्याला एवढंही कळलं पाहिजे दुकान आज रविवार आहे, दुकानं बंद आहे, तरी मला पाठवलं. दुसरा म्हणला अरे तुझा मालक एवढा मूर्ख नाही, माझा मालक त्याच्याकडे जास्त मूर्ख. म्हणजे कसं काय? म्हणले त्याला एवढी अक्कल पाहिजे होती, त्याने फोन करायचा ना, तिथं खोलीमध्ये फोन जर केला असतं तर मला तिथे ऐक नाही कळत असतं. एवढी अक्कल नाही, मला पाठवलं तिकडं. बघा असे मालकही काही कामाचे आणि सेवकही काही कामाचे. स्वामी असा पाहिजे की जो अधिकारी पाहिजे, ज्ञानवान पाहिजे, हुशार पाहिजे. म्हणून महाराज सांगतात आमचा स्वामी असा आहे की सर्व गुण जो संपन्न आहे आणि त्याचे सेवकही आम्ही तसेच आहोत. आणि म्हणून रात्रनिवासाचे भक्त आणि त्याचं भजन करतात त्या स्वामीचं. कारण जेने त्या भगवान परमात्म्याने जिने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन गाईन गुण तयाचे. आणि ज्याने जीव दिला त्याचाच गुण गाईन. कारण हे भक्तांची विशेषता आहे. कारण त्या स्वामीचं, कारण ज्या स्वामीने आपल्याला हे शरीर दिलं, ज्या स्वामीने आपल्याला हा नरदेह दिला, ज्या स्वामीने भगवंताच्या प्राप्ती करता भजन डोळे मुख बोलाय वचन, जेने तू थोडीशी नारायण नाशे जीवपण भवरोग. त्या भगवान परमात्म्याने ही इंद्रिय दिली ना, त्या भगवंताचं भजनच करायचं, चिंतनच करायचं. आणि ज्या स्वामीने आपल्याला इंद्रिय दिले आणि त्याचं देखील जर आपण भजन चिंतन नाही केलं, एकदा काय झालं, एक मनुष्य आयुष्यभर आता भगवंताने एवढा नरदेह दिला, मौल्यवान नरदेह, या देहाची अमाप आणि असणारी किंमत, तर देखील भगवंताचं भजन केलं नाही. आयुष्यभर तमाशाला जाय, अमुक गाणी ऐक आणि असं करून करून जे नको ते ऐक. शेवटी कर्म धर्म संयोगाने बैरा झाला. नाही ऐकले हरिकीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, गरिबी बैरा झाला. ते आपण आयुष्यभर भजन नाही, परमार्थ नाही, कधीही काही ऐकलं नाही. आता बैरा झाला. शेवटी काय झालं, कुठे जायचं असलं तर नातवाला बरोबर घेऊन जावं लागायचं. कारण ऐकूच येत नव्हतं. इथले नाही बरं का बाहेर कोणी, आता तुम्ही इथलं कोणी इथले नाही, ते दुसऱ्या ठिकाणी जायचं बैरा. तर असं झालं तर कुठेही जायचं ठरलं तर त्या नातवाला बरोबर न्यायचं. एकदा काय झालं, त्याला आपल्या मित्राला भेटायला जायचं होतं. मित्राला भेटायला जायचं, घरचे फार म्हणले, फार आग्रह केला, म्हणले तुम्ही त्या नातवाला बरोबर घेऊन जा, नातवाला बरोबर घेऊन जा. तुम्हाला काय गरज आहे, आता 4 शब्द बोलायचे आहे, काही गरजच नाही. मी 2-4 शब्द बोलायचे, फक्त भेटून येईन, तब्येत बरी आहे का एवढं 2-4 शब्द विचारीन, काही गरजच नाही. शेवटी नातवाला नेलंच नाही. शेवटी गेला त्या मित्राला भेटायला, आणि मित्राला गेला भेटायला, गेला त्याच्या जवळ, फार मोठ्याने विचारलं त्याला, अरे बाबा तुझी तब्येत बरी आहे का? आता जे बैरे असतात त्यांना वाटतं सर्व बैरे आहे बघा, त्याच्यामुळे ते फार मोठ्याने बोलतात. आता फार मोठ्याने बोलला, अरे बाबा तुझी तब्येत बरी आहे का? आता त्याने सांगितलं, अरे बाबा शरीरामध्ये फार वेदना होत आहे आणि मी मरणाच्या दारामध्ये आहे, कधी मरण सांगता येत नाही. आणि फार, याने असा अर्थ लावला, तब्येत पाहिल्यापेक्षा बरी आहे. हा म्हणला असंच पाहिजे.
तो म्हणला मरणाच्या दारात आहे, मी कधी मरण सांगता येत नाही, फार वेदना होणं, हा म्हणला असंच पाहिजे. त्याला असा राग आला. म्हणले तो मनातल्या मनात म्हणला तू भेटायला नसता आला तर बरं झालं असतं, तर तू मला मारायला आला काय. तर याने दुसरा प्रश्न विचारला. म्हणले तुम्ही विलास कुठे करतात. त्याला रागच आला होता. त्याला सांगितलं यमराजाकडे विलास चालू आहे. याने असा अर्थ लावला की अमुक पण त्या डॉक्टरकडे विलास चालू आहे. हा म्हणाला तुम्ही त्यांच्याकडेच विलास करा, तुम्ही लवकर बरे असा म्हणजे कायमचे बरे असा. आता यमराजाकडे विलास केल्यानंतर कायमच बरं होतं ना. यमराजा कायमच घेऊन जात असतो. आता बघा हा बोलतो एक आणि तो बोलतो एक, याला ऐकू येत नसल्यामुळे असा प्रसंग होता. शेवटी याने तिसरा प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही भोजन काय करता म्हणले. त्याला रागच आला होतो. म्हणजे दगड खात दगड. हा म्हणाला तुम्ही तेच भोजन करीत जा, तुम्ही लवकर तुमची तब्येत सुधरण आणि लवकर तुम्ही बरे बसेल. आता दगड खाल्ल्यावर तब्येत बरी होईल का. होणारच नाही. म्हणून सांगण्याचं तात्पर्य आणि भगवान परमात्म्याने आणि आपल्याला हा नरदेह दिलेला आहे आणि तो भगवंताच्या भक्ती करता दिलेला आहे, भगवंताच्या भजना करता दिलेला आहे. आणि त्याचा जर उपयोग नाही केला तर असं होतं महाराज. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. आणि स्वामींचं कार्य कोणी केलं असं जर आपण उदाहरण बघितलं तर रामायणामध्ये फार मोठं उदाहरण आहे. सर्वात सेवा करणारा श्रेष्ठ असं जर उदाहरण असेल तर आणि बजरंगबली हनुमंतरायाचं आहे. कारण ज्यांच्यासारखी कुणाची सेवा नाही महाराज. सेवे सेवक भाव जाणून येतो मारुती स्वामी सीतापती संतोष राखी. जो भगवान परमात्मा देखील ज्याच्या सेवेनं संतुष्ट व्हावं. किती सेवा केले त्याचे रामावरही उपकार आहेत आणि सीतेवरही उपकार आहेत, लक्ष्मणावरही उपकार आहेत. बघा जर हनुमंतराय जर रामायणामध्ये नसते. थोडा आवाज मोकळा करावा. जर हनुमंतराय रामायणामध्ये जर नसते तर रामायण अपूर्ण असतं. कारण हनुमंतराय म्हणजे हनुमंतरायामुळेच त्या रामायणाला विशेषता आहे. त्याच्यामध्ये विशेष लीला घडलेल्या आहे, विशेष कार्य आहे, अलौकिक कार्य आहे. आणि हनुमंतरायाने एवढे मोठमोठे आणि शूरवीर ज्या ठिकाणी अंगद सुग्रीव जामवंत एवढे वीर असताना देखील त्या सीतामातेचा शोध कोणी लावू शकलं नाही. हनुमंतरायाने आणि सीतामातेचा शोध लावला महाराज. करुणी उड्डाण केले, करुणी उड्डाण, लंकेचा शोध केला महाराज जी. आणि लंका हनुमंतराय लंकेमध्ये गेले. सकाळची वेळ सूक्ष्म रूप धरी शिहाही निघाला, निकट रूप धरी लंक जरा, सूक्ष्म रूप धरी सिंहाही निघाला, विकट रूप धरी लंक
धरी शिहाई दिखावा बिकट रूप धरी लंक जरावा. हनुमंतरायाने सूक्ष्म रूप धारण केलेलं आहे. लंकेमध्ये गेले, अनेक त्या ठिकाणी राक्षस होते, अनेक मोठी रावणाची लंका होती, अनेक घरे बघितली. एका घरामध्ये राम राम अक्षर लिहिलेली होती. हनुमंतरायाला वाटलं कोण आहे या ठिकाणी बघावं तरी, एवढ्या मोठ्या लंकेमध्ये आणि सोन्याची लंका आहे, ज्या ठिकाणी सर्व राक्षस आहे, अत्याचार आहे, अशा देखील रावणाच्या लंकेमध्ये आणि ज्या ठिकाणी प्रभू रामाचं नाव लिहिलेलं आहे, कृषी वृंदावन आहे, जणू काही या ठिकाणी भगवंताचा भक्तच असेल. आणि हनुमंतराय त्या ठिकाणी थांबले. पहाटची वेळ होती. विभीषण आणि त्या ठिकाणी जागे झाले. भगवंताचं राम राम आणि नामस्मरण करून विभीषण जागे झाले. हनुमंतालाही आनंद झाला. समोर हनुमंताला बघितलं आणि विभीषणाने दंडवत प्रणाम केला. आणि विभीषण देखील म्हणले, बिना हरि कृपा मिले नाही संता, बिना हरि कृपा मिले नाही संता, बिना हरि कृपा मिले नाही संता, बिना हरि कृपा मिले नाही संता. भगवंताची कृपा असल्याशिवाय तू भगवान परमात्मा भेटू शकत नाही. आणि ज्या अर्थी आपल्यावर आणि भगवंताची कृपा आहे, हनुमंतरायाचं दर्शन झालं, निश्चित सर्व काही चांगलं होईल, निश्चित भगवंताचं दर्शन होईल. हनुमंतरायाला आनंद झाला. चर्चा झाली. विचारलं सीता कुठे आहे, सांगितलं अशोकवनामध्ये सीता आहे. हनुमंतरायालाही आनंद झाला. हनुमंतराय अशोक वाटिकेमध्ये गेले. एका अशोक वृक्षावर बसले. हनुमंतरायांनी सर्व रामायण आजपर्यंत जी काही कथा घडली सर्व प्रसंग सांगितला. परंतु सीतेमातेने सर्व ऐकला. डोळ्यातून अश्रुधारा चालू आहे. प्रभू रामचंद्राचा सतत ध्यास आहे रात्रंदिवस. कधी तो राम भेटेल, कधी त्या भगवंताची भेट होईल ही अंतःकरणामध्ये तळमळ आहे. आणि भगवंताचा धावा डोळ्यातून अश्रू चालू आहे. आणि ही कथा, हे रामायण ज्यावेळेस सीतेने ऐकलं फार मन भरून आलं. भगवंताची फार आठवण झाली, स्मरण झाली. आणि सांगितलं सीतामातेने कोण असा कथा करणार आहे आणि त्याने माझ्या समोर यावं. आणि त्याबरोबर हनुमंतरायाने आणि जी मुद्रिका प्रभू रामचंद्र भगवंतानी आणि जी मुद्रिका कारण अगोदरच प्रभू रामचंद्राने सांगितलं होतं, अरे हनुमंतराय तू किती जरी वर्णन केलं तरी सीता जी आहे ती परपुरुषाकडे बघत नाही. आणि तू किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी तिला तुझं खरं वाटणार नाही. ही मुद्रिका तू घेऊन जा. त्याच वेळेस सीतेला हे खरं वाटलं. मुद्रिका टाकली. सीतामातेनं बघितली. सीतामातेला आनंद झाला. ही प्रभू रामाची मुद्रिका आहे. हनुमंतराय समोर आले. हनुमंतरायाने वृत्तांत सांगितला. सीतामाता खुश झाली. आशीर्वाद दिला. म्हणजे माझा तुला आशीर्वाद आहे. अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता. हनुमंतरायाला आशीर्वाद दिला. तुला अष्टसिद्धी प्राप्त होईल, नवनिधी प्राप्त होईल. आणि हनुमंतरायाला आनंद झाला. हनुमंतराय म्हणले, माता मला फार भूक लागली. आणि म्हणले मी या अशोक वाटिकेतले फळ खाऊ का? म्हणले जा खाली पडलेले खा. आणि गेला हनुमंतराय. अशोक वाटिका सगळा विध्वंस केला. रावणाचे सेवक आले, हनुमंतरायाला धरून गेलं. हनुमंतरायाच्या शेपटीला आग लावली. हनुमंतरायाने लंका जाळून टाकली. आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्र भगवंताकडे गेले. आणि झालेली सर्व कथा हनुमंतरायाने प्रभू रामचंद्राला सांगितली. प्रभू रामचंद्राने आणि हनुमंतरायाला मिठी मारली. सांगितलं, तुझ्या इतका परोपकारी, तुझ्या एवढा सेवक कुणीच असू शकत नाही. कारण बघा त्या हनुमंतरायाचे, त्या सीतामातेची भेट आणि प्रभू रामचंद्राची भेट करून देणारे हनुमंतराय आहे. सीतेचा शोध लावला. सीतेवरही उपकार आहे. प्रभू रामचंद्र भगवंताला सांगितलं प्रभू रामावरही उपकार आहे. आणि जो द्रोणागिरी पर्वत त्या लक्ष्मणा करता आणला तर Thank you.
बघा, वास्तविक 14 वर्षाचा वनवास प्रभू रामचंद्राला भगवंताला होता. लक्ष्मणाला काय जायची गरज होती? सीतेला देखील वनवास नव्हता ना हो. सीता जी त्या जनक राजाची कन्या, जिला कधी वन माहित नाही आणि या वनाचा जिला कधी ऊन माहित नाही, वन माहित नाही, त्या वनामध्ये अनेक प्रकारचे संकट आहेत, काटे आहेत. परंतु आपला जर स्वामी आणि स्वामी जर दुःखात असेल तर आपण देखील दुःखात राहणं महत्वाचं आहे. आपला स्वामी जर वनामध्ये आहे तर आपणही वनामध्ये राहणं, कारण स्वामीच्या सुखामध्ये सुख, स्वामीच्या दुःखामध्ये सुख. बघा, असे सेवक असतात. म्हणून स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेच महाराज अभंगाच्या स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हे जे विष्णूचे महापूजा, अनुभव नाही तुझा. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, आपला जो स्वामी आहे, सर्वस्व ज्याला मानतात, ज्या भगवान परमात्म्याला, आणि त्याची सेवा करणं महत्वाचं आहे. आणि दुसरं उदाहरण महाराज गुरुभक्तीचे देतात की अनेक प्रकारे कितीकांनी गुरुभक्ती केलेली आहे. गुरुभक्तीचे अनेक प्रकार आहे, अनेकांनी गुरुभक्ती केली, अनेकांना त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि कारण गुरु आणि सद्गुरु आणि तो भगवान परमात्मा वेगळं नाही महाराज. कारण उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, पुरविती आरती शिष्याची. तो भगवान परमात्मा आणि चालता बोलता ब्रह्म. बघा, ब्रह्मणी सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज होते. चालता बोलता ब्रह्म परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज आहे की जे, आणि ते भगवंतच आहे साक्षात, परंतु आपल्याला कळत नाही महाराज, कारण अज्ञानाच्या आवरणामुळे. कारण संतांची कीर्ती बघा, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज ज्यांची आणि समाधी झाली त्यावेळेस, आणि समाजाला महाराज काय होते, महाराजांचा आघात महिमा आणि सर्वत्र पसरला आघात. आज ज्यांचा महिमा कळत आहे. आणि संत महात्मे ज्या वेळेस असतात महाराज त्यावेळेस कळत नसतात. भक्तीलाही आणि विशेष महत्व आहे. कारण कबीर महाराज सांगतात, गुरु बिन कोण बतावे पाठ, बडा बिकट है यमघाट, भ्रांती की वाणी नदिया बिचमे अहंकार की लाट. कारण हा संसार समुद्र तरण्यास फार कठीण आहे महाराज. अथांग संसार सागर आहे, तरण्याकरता फार कठीण आहे. त्याला एकमेव नावाडी म्हणजे सद्गुरू आहेत. कारण सद्गुरू वाचून ही नाम नाही हाता, साधन साधिता कोटे गुणे. तुम्ही कोटी साधना केले, किती काही साधना केले, ज्याप्रमाणे बघा
संसाराचं उदाहरण आहे. महाराज नामदेव महाराज उदाहरण देतात, जैसा कांते बिन करणे संसार तैसा हा व्यापार साधनांचा. जसं बघा, पत्नीशिवाय संसार होऊ शकेल का? नाही होऊ शकणार. जसं एखादी गाडी आहे, ती जशी एका चाकाने चालू शकत नाही, त्याकरता दोन्ही चाकं लागतात. जसं संसार करायचा पत्नी लागते, पती लागतो. नुसता पती असला तरी जमणार नाही, नुसती पत्नी असली तरी जमणार नाही. त्याप्रमाणे महाराज सांगतात, सद्गुरू जर जीवनामध्ये नसेल तर मार्गच नाही महाराज. कारण बघा, आपल्याला आपलं फार मोठं भाग्य आहे, जे एवढ्या मोठ्या परंपरेमध्ये आपण योगीराज गंगागिरी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्यासारखे गुरु लाभले महाराज. आपल्याला असे गुरु भेटणं फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ. आणि असे गुरु भेटू शकत नाही, आपलं परम भाग्य आहे. आणि आपल्याला असे गुरु लाभले की जे गुरु, जे मोक्षाची आणि जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्ती पण ती जगात येतो, की जे असे गुरु आहे जे मोक्ष देण्यालाही समर्थ आहे महाराज. कोणाची जी इच्छा असेल ती इच्छा त्याला प्राप्त करून देणारे एवढे सामर्थ्यवान आणि आपले गुरु जे आहे, म्हणून आपलं परम भाग्य आहे, अहोभाग्य आहे. बघा, परीक्षिती सारखा शिष्य जर असेल आणि शुकाचार्यासारखा गुरु जर असेल तर त्याला कल्याण व्हायला काय वेळ लागेल? श्री गुरु इतरांचा लेखा कोण घरी राजाची कांता आहे, तिला भीक मागण्याची काय गरज आहे? कारण सर्व समर्थ असणारा राजा आहे, ज्याच्याकडे धनाला ऐश्वर्याला कशालाही काही कमी नाही. म्हणून असे समर्थ जर सद्गुरू असतील त्या शिष्याला कल्याणाला काय वेळ लागेल? म्हणून आपलं अहोभाग्य आहे, कारण असे सद्गुरू आपल्याला लागले. नाहीतर अनेक आणि गुरु शिष्याचे अनेक उदाहरण ग्रंथ पुराणामध्ये आहेत. म्हणून गुरु भक्ती फार महत्वाची. गुरु भक्ती देखील आणि त्या भगवंताच्या सेवेसारखी आहे. एकदा काय झालं, एका आश्रमामध्ये एक शिष्य गेला. म्हणजे आता आपण या गुरुला शरण जाऊ, काहीतरी आत्मकल्याण करता, परमार्थ करण्याकरता काहीतरी महाराज उपदेश करतील जेणेकरून कल्याण होईल. गेला एका आश्रमामध्ये गेला, गुरुजीला दंडवत दर्शन घेतलं, आश्रमामध्ये राहायला लागला. आता गुरुजींना, परंतु तोही सेवा चुकार शिष्य. आता एक दिवस आता बाहेर पाऊस चालू होता. गुरुजीने सांगितलं, अरे बाबा, ती गाय आहे, त्या गाईला आणि गोठ्यामध्ये बांध, नाहीतर बाहेर पाऊस चालू आहे का हे तरी बघ. आता तो शिष्य तो म्हणाला, महाराज आत्ताच ती मांजर बाहेरून आश्रमामध्ये आली. आता बाहेर पाऊस जर चालू असेल तर तुम्ही तिला हात लावून बघा, ती जर वल्ली असेल तर पाऊस चालू आहे, जरा ती कोरडी असेल तर पाऊस बंद आहे. आता गुरुजीने विचार केला, हा शिष्य नाही, हा मलाच गुरु भेटला म्हणून. आता गुरुजीने पुन्हा संध्याकाळी आता झोपण्याच्या वेळेस दिवा लावलेला होता. अरे बाबा, तो दिवा बंद करून टाक. महाराज म्हणले, कशाला तुम्ही चिंता करता, तुम्हीच डोळे बंद करून घ्या ना. तुम्ही जर डोळे बंद केले तर दिवा बघण्याची गरज नाही.
आता दुसऱ्या दिवशी नेमकं काय झालं, एक मनुष्य 2-4 किलो लाडू घेऊन आला. भगवंताला आता गुरुजींना नैवेद्य दाखिला. अरे म्हणजे शिष्य लाडू घेतो का? म्हणजे गुरुजी आता एवढ्या 2-2 तुमच्या आज्ञा मी मानल्या नाही आणि तिसरी आज्ञा जर मानली नाही तर फार दोष लागेल म्हणजे मला. द्या म्हणले लाडू, जेवढे द्यायचे तेवढे द्या. बघा असे शिष्याचं काय काम, गुरुनिष्ठा आणि गुरुविषयी श्रद्धा पाहिजे. कालच महाराजांनी आणि गुरुपौर्णिमेमध्ये आणि त्या अरुणीचं उदाहरण सांगितलं की आणि ज्याने किती सेवा केली बघा, स्वतः तो आणि गुरुजींनी सांगितलं आपलं शेत राखायचं काम कर आणि तो स्वतः गेला शेतामध्ये, फार पाणी वाहत होतं, अनेक प्रकारे माती टाकून बघितली, माती थांबलीच नाही, पाणी वाहतच आहे. शेवटी त्याचा नाविलाज झाला, तसाच पडला तो त्या पाण्यामध्ये. गुरुजी संध्याकाळ झाली म्हणले, अरे तो अरुणी काय येत नाही बघा. आणि गेलं बघितलं तर तो अरुणी आणि तिथे झोपलेला होता. गुरुजीला दया आली आणि गुरुजीने त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला ताबडतोब आत्मज्ञान प्राप्त झालं. पूर्वीचे गुरुजी आणि शिकवीत नव्हते महाराज, सेवा करायला लावायचे आणि सेवा केल्याच्या नंतर एका क्षणार्धामध्ये आणि त्याला ज्ञान प्राप्त. म्हणून गुरुशिवाय ज्ञान नाही. आणि अनेक असे उदाहरण आहेत, परंतु आपल्याला वेळही आता थोडा राहिलेला आहे. म्हणून गुरुशिवाय कोणती विद्या असो, कोणतेही क्षेत्र असो बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये गुरुशिवाय ज्ञान नाही. एकदा एक मनुष्य, त्याला फार इंग्लिश शिकायची फार इच्छा होती. आता ही शिकायची इच्छा होती पण आता कोणी शिकवली नाही. शेवटी त्याने ऐकून 4 शब्द तो शिकला. येस, नो, व्हेरी गुड, थँक्यू. 4 शब्द तो आता ऐकून शिकला. आता त्याने विचार केला, एक तर आपल्याला आता इंग्लिश शिकायची फार इच्छा आहे, तिथून शिकलो आता, परंतु आता बोलायचं कुठं. आता एक दिवस आता काही त्याला प्रसंग असा घेताना नाही चांगला बोलण्याकरता. एक दिवस गेला, रेल्वेमध्ये गेल्याच्या नंतर त्याला जायचं होतं एका गावाला. तर त्या नेमकं ज्या रेल्वेमध्ये ज्या डब्यात तो थांबला होता त्या ठिकाणी कोणाची तरी बॅग चोरीला गेली. त्याने विचार केला, त्या ठिकाणी पोलिसही आले विचारण्याकरता. त्याने विचार केला हा प्रसंग चांगला आहे आता इंग्लिश बोलण्याकरता. त्या पोलिसांनी विचारलं, म्हणजे बॅग तुला सापडली का? म्हणजे यस. आता सापडली यस म्हणल्यानंतर दे म्हणले, मग तुम्हाला नो. आता पोलिसांना राग आला ना, म्हणजे एक तुला ठेवून देईन म्हणले. तो म्हणला व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आणि पोलिसांनी खरोखर एक लावली, त्याला एक काठी अशी जोराने वाजवली. त्याने विचार केला आता एकच शब्द राहिला, म्हणजे आता कशाला तो सोडायचा, म्हणजे थँक्यू. जरी शैक्षणिक जरी क्षेत्र असलं तरी त्या ठिकाणी देखील गुरुची आवश्यकता. ते सर्व क्षेत्रामध्ये गुरुची आवश्यकता असते. स्वामी काळाचा गुरु भक्ती अनेकांनी बघा, जनार्दन स्वामी महाराजांची, आपले एकनाथ महाराजांची किती गुरु भक्ती होती. अनेक उदाहरण आहे, परंतु आपल्याला बघायला आता वेळ नाही. म्हणून स्वामी काळाचं गुरु भक्ती आणि पितृवचन सेवापती. महाराज तिसरं उदाहरण देतात, पितृवचन आणि पित्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. कारण जे वाडवडील आहे श्रेष्ठ धाऱ्यांचे आणि आज्ञेचं पालन केलं पाहिजे. महाराज आज तर समाज असा राहिला नाही. कारण श्रेष्ठांचं कोणी ऐकायलाही तयार नाही, ज्येष्ठांचं कोणी मानायलाही तयार नाही. कारण श्रेष्ठांना फार महत्व आहे. एकदा उत्तर भारतामध्ये एका ठिकाणी एक लग्न जमलं. आता ते लग्न जमल्याच्या नंतर सर्व काही ठरलं, लग्नही ठरलं, त्या दिवशी वराडा येण्याचं ठरलं. परंतु मुलीवाल्यांनी सांगितलं तुम्ही एकही म्हाताऱ्याला आणायचं नाही. असा पण केला, तुमच्या वराडामध्ये एक देखील म्हातारा आलाच नाही पाहिजे. आता सर्व, परंतु त्याच्यात एक जो होता त्या मुलाचा आजोबा, त्याला रागवलंच नाही. तो म्हणले मला तुम्ही नेले, मी आल्याशिवाय राहणारच नाही. जे सामान आहे त्या सामानामध्ये का होईना मला, आणि त्या सामानामध्ये कसं तरी त्याला लपून छपून आणल्याच्या नंतर आता लग्न ठरलं. परंतु मुलीवाले म्हणले आमची एक अट आहे,
लग्न तर मी करायला तयार आहे, परंतु ही आमच्या गावामध्ये ही नदी आहे, या नदीला तुम्ही आत्ताच्या आत्ता सर्व दूध वाहून दाखवा, त्याचबरोबर आम्ही तुम्हाला लग्न करू. आता हे सर्व जे तरुण मंडळ यांचं काही डोकं चालना. शेवटी सगळे म्हणजे आता कसं एवढ्या नदीला आता दूध वाहणं शक्यच नाही म्हणले. शेवटी तास 2 तास थांबले, म्हणजे आता कॅन्सलच लग्न व्हायच्या मागे शेवटी नाराज झाले, निघाले परत. आता परत निघाल्याच्या नंतर ते आजोबा होते, ती निघाले म्हणले कमून परत, काय झालं तुम्हाला, का परत जात आहे, म्हणजे असा प्रसंग म्हटला. अरे म्हणले मूर्खांनो, तुम्हाला एवढी अक्कल नाही, आत्ताच्या आत्ता जा, त्यांना सांगा आम्ही तयार आहे, आम्ही आत्ताच्या आत्ता. परंतु म्हणजे काय करायचं, म्हणजे तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही नदीचं पाणी सर्व आत्ताच्या आत्ता खाली करा, आम्ही आत्ताच्या आत्ता दूध वाहतो. बघा, श्रेष्ठ माणसं कधी हुशारच असतात, त्यांच्याशिवाय कोणतीच कामं होत नाही. आणि जे श्रेष्ठ शेवटी सर्वांपेक्षा जे बुद्धिमान असतात शेवटी, आणि यांनी सांगितलं तुम्ही आत्ताच्या आत्ता नदीचं पाणी खाली करा आणि मी दूध वाहतो. त्यांनी सांगितलं निश्चित तुमच्यामध्ये कोणीतरी म्हातारा आला असेल. आणि पुन्हा ते लग्न ठरलं गेलं, लग्न लागलं. महाराज सांगण्याचं तात्पर्य बघा, जे श्रेष्ठ असतात श्रेष्ठ ते हुशारच असतात, म्हणून पित्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. बघा, प्रभू रामचंद्र भगवंत ज्यांनी रघुकुल रे सदा चली आई, ठेवला महाराज प्रभू रामचंद्र भगवंताने. म्हणून पितृवचन फार महत्वाचं आहे. तुम्ही उदाहरण जर बघाल, त्या परशुरामाचं फार मोठी कथा आहे. संक्षिप्त 2 मिनिटांमध्ये परशुरामजीने आपल्या स्वतःच्या मातेचा शिरच्छेद केला महाराज. बघा, परंतु पित्याच्या आज्ञेचं पालन केलं. ज्यावेळेस आणि जमदग्नी ऋषीचा आश्रम एका वनामध्ये होता, ज्यांच्या तपश्चर्याने कामधेनू प्राप्त ज्यांना झालेली होती, तो सहस्राज येऊन आणि आला महाराजांसोबत. म्हणले महाराज, आणि महाराजांच्या आश्रमामध्ये आला. महाराजांनी यथाचित त्याचं स्वागत राजशाही थाटाप्रमाणे आपल्या कामधेनूला आज्ञा करून राजशाही थाटामध्ये त्याचं स्वागत केलं. आणि राजाने विचार केला, एवढ्या मोठ्या वनामध्ये आमचं एवढं स्वागत, म्हणले काय आहे तुमच्याकडे, म्हणले आम्ही आमच्या तपश्चरी आणि ती कामधेनू प्राप्त करून घेतली आहे. म्हणले तुम्हाला कामधेनूची काय गरज, आत्ताच्या आत्ता ती कामधेनू आम्हाला द्या, कारण आमच्या राज्यामध्ये तिची आवश्यकता आहे. नाही दिली तर आम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्यावर युद्ध करू आणि त्या कामधेनूला घेऊन जाऊ. तर जमदग्नी ऋषीने त्याचबरोबर त्या कामधेनूला प्रार्थना केली. कामधेनूतून असंख्य सैन्य निघाले, राजाच्या सर्व सैन्यांचा नाश केला. तो सहस्रार्जुन तसाच निघून गेला. अनेक वेळेस आणि त्याने त्या ऋषीच्या आश्रमावर हल्ले केले. एक वेळेस आणि जमदग्नी ऋषीची पत्नी रेणुका आणि म्हणले महाराज, मी त्या सहस्रार्जुनाला समजावून सांगते. जमदग्नी ऋषीने सांगितलं तू जाऊ नको, काही गरज नाही त्याला समजावून सांगायची. आणि ती रेणुका तशीच त्या राजाच्या महलामध्ये गेली, राजाला समजून सांगण्याकरता. पुन्हा ती आली आणि ही गोष्ट जमदग्नी ऋषीला सहन झाली नाही. जमदग्नी ऋषीने आपल्या 4 भावंडांना, आपल्या 4 पुत्रांना सांगितलं हिचा आत्ताच्या आत्ता शिरच्छेद करा. परंतु त्या चौघांनी ऐकलं नाही. जमदग्नी ऋषीने हातामध्ये कमंडलूतलं पाणी घेतलं, त्यांच्या बरोबर फेकल्याबरोबर 4ही त्या ठिकाणी भस्म झाले. आणि ज्या वेळेस परशुरामजी आले, परशुरामजीला सांगितलं हिचा आत्ताच्या आत्ता शिरच्छेद कर. परशुरामजीने काही एक विचार न करता एका क्षणार्धात आणि त्या रेणुके मातेचं आणि शिर धडाच्या अलग करून टाकलं. आणि त्याबरोबर जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले. म्हणले तूच एक आणि पित्याचं वचन पाळणार आहेस, माझा आशीर्वाद तुला आहे, तुला काय पाहिजे सांग. सांगितलं महाराज, माझी एकच विनंती आहे की जी माता
माझ्या मातेला आत्ताच्या आत्ता तुम्ही जिवंत करा, परंतु एक करा की मी माझ्या मातेला मारलं याचं देखील तिला स्मरण राहू देऊ नका. आणि जमदग्नी ऋषीने पुन्हा जिवंत केलं. सांगण्याचं तात्पर्य पितृवचन ही पित्याची आज्ञा आणि सेवापती विठ्ठल. पतीची सेवा फार महत्वाची आहे. अनेक प्रकारे आणि पतिव्रतेचेही ग्रंथ पुराणामध्ये उदाहरण आहे. एक दोन उदाहरण बघू आपण. आणि सेवेला पूर्ण विराम देऊन वेळही आपली झालेली आहे. म्हणून पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. तुकाराम महाराज सांगतात पतिव्रतेला पती सर्वस्व आहे आणि पतीशिवाय कुणी नाही. तर अशी पतिव्रता अनेक होऊन गेल्या. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंगलनिस्तता, पंचकन्या स्मरे नित्यम्, अनेक अशा पतिव्रता झाल्या. अहिल्या झाल्या, द्रौपदी झाल्या, तारा झाल्या, सीता झाल्या, मंगलवती झाल्या. आणि एका पतिव्रतेचं उदाहरण बघू आपण. आणि सेवेचाही वेळ झालेला आहे. एकदा अशीच एक पतिव्रता पतीच्या सेवेमध्ये फार रत असायची. ब्राह्मण स्त्री होती. पतीने जे सांगितलं ते आज्ञेचं पालन करायची. आणि एक दिवस सकाळची वेळ होती. ब्राह्मण पती होता आणि सकाळी ब्राह्मणाने आपला हवन कुंड होता. सकाळी दररोजचा नियम हवन करायचा. हवन केलं. हवन विधी झालेला आहे आणि यज्ञाचा तो यज्ञ नारायण प्रज्वलित झालेला आहे. आणि ती पत्नी जी आहे पतिव्रता ती समोरच बसली. आपलं दळण करण्याकरता बसली. लहानसं फार वर्षानंतर एक बालक झालं. सुंदर असं बालक आहे. लहानसं बालक खेळत होतं. आणि त्याचबरोबर आपला पती काही पूजा अर्चा करण्याकरता बाहेर गेला. आणि बाहेर जाऊन काही वेळानंतर पती आला. पत्नी जवळ बसला. बसल्याच्या नंतर पतीच्या मांडीवर डोकं ठेवलं. त्याला तशीच झोप लागली. आणि तेवढ्यात प्रसंग एक असा घडला. लहान बालक खेळत होतं. खेळता खेळता अग्नी जवळ गेलं. अग्नी प्रज्वलित बघितला. त्याला राहवलं गेलं नाही. सरळ ते गेलं. त्या अग्नीला कवटाळावं असं झालं. शेवटी ही पतिव्रता बघत होती काय करावं. एकतर पतीचे जर झोप मोडली तर मी पतिव्रता ठरणार नाही. एकीकडे धर्म आहे, एकीकडे कर्म आहे. परंतु तिने विचार केला. एकूण एक मुलगा, किती वर्षानंतर मुलगा झाला. एकूण एक मुलगा आहे. अनेक व्रत केले, अनेक उपवास केले याच्याकरता. आणि तो एकूण एक मुलगा आता ह्या होमकुंडामध्ये जो ठरवेल. परंतु काय करावं ती बघत आहे. परंतु जर मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पतीची झोप मोडेल. शेवटी ती तशीच थांबली. विचार केला एकीकडे कर्म आहे, एकीकडे धर्म आहे. कर्म कधी होईल, मुलगा कधी होईल, परंतु पतीची झोप मोडणं हे चुकीचं आहे. शेवटी मुलगा गेला आणि त्या यज्ञ कुंडामध्ये स्वाहा झाला. आणि स्वाहा झाल्याच्या नंतर आता थोड्या वेळाने ज्यावेळेस त्या पतीची झोप मोडली आणि त्याने बघितलं याच्याकडे. आता डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. शेवटी म्हणले काय झालं. म्हणले महाराज आपला जो एकुलता एक मुलगा होता तो एकुलता एक मुलगा आणि यज्ञकुंडामध्ये पडलेला आहे, स्वाहा झाला. म्हणले तू माझी झोप का नाही मोडली. म्हणले तुमची झोप कशी मोडू. त्याबरोबर ही गोष्ट अग्निनारायणाला देखील सहन झाली नाही. अग्निनारायणाला देखील घाम फुटला. जर ह्या पतिव्रतेने मला जर शाप जर दिला तर मलाही भस्म करून टाकेल. कारण तुका म्हणजे पतिव्रता जिची देवावरील सत्ता अग्निनारायण प्रकट झाले आणि ते बालक जसंच्या तसं आणि त्या पतिव्रतेकडे आणून दिलं. म्हणून पतिव्रतेमध्ये देखील एवढं सामर्थ्य आहे, एवढी शक्ती आहे. म्हणून स्वामीकाच गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. आणि हीच खरी भगवान विष्णूची पूजा आहे. दुसरी विष्णूची पूजा करण्याची काही गरज नाही महाराज सांगतात. कारण जो आपला स्वामी आहे, आपला पती असो, पिता असो, भगवान असो आणि गुरु असो, हेच भगवंताचे रूप आहे. यांच्यामध्ये भगवंतामध्ये भेद नाही. हीच खरी भगवंताची पूजा आहे. अभंगाचं विष्णूजी महापूजा Oh
असं जर असेल तर हीच खरी त्या भगवान परमात्म्याची पूजा आहे. बघा त्या गवळणी रात्रंदिवस त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये असायच्या. त्याच्यामुळे त्यांना सर्वांमध्ये भगवान कृष्ण दिसत होता. बोलताना कृष्ण, चालताना कृष्ण, सर्व कार्यामध्ये. आणि भगवान परमात्मा म्हणून महाराज आणि आपला कीर्तनाचा वेळही झालेला आहे. महाराज तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, सत्य बोले मुखे, मुखाने अखंड आणि सत्य बोललं पाहिजे आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी झालं पाहिजे बरं का. नाहीतर काही लोक दुसऱ्याच्या सुखामध्ये दुःखी होत असतात आणि दुसऱ्याचं सुख सहन होत नाही. परंतु महाराज सांगतात, दुःखी अनेकांच्या दुःखे, तेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. अनेकांच्या दुःखी, दुसऱ्याच्या सुखाने सुखी झालं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी झालं पाहिजे. आणि महाराज सांगतात, परमार्थामध्ये निश्चयाला फार महत्व आहे. कारण निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याचे फळ. निश्चय जर नसेल तर परमार्थ टिकत नाही. कारण बघा, भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये जय आकाशवर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वड वानळ त्रिकोण खाये, परिवी तुझाची वास पाहेगा विठोबा. किती प्रसंग आला, देह जाव अथवा राव, पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वता, अन तुझी पंढरीनाथा. निश्चयाला महत्व आहे आणि निश्चय जर असेल तरच परमार्थ टिकतो. कारण त्या भगवंताच्या प्राप्तीपर्यंत आपला निश्चय टिकला पाहिजे. कारण तोपर्यंत टिकला नाही तर केव्हाही त्या परमार्थामधून आणि पतन होईल. म्हणून निश्चय फार महत्वाचा आहे. आणि निश्चय जर असेल तर त्याला कधी ते परमार्थाचं, तुकाराम महाराज म्हणतात, तेच फळ आहे आणि त्याला निश्चित फळ प्राप्त होतं.